महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी 18 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढत्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांपैकी एक असून योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार टाळता येऊ शकतो. यासाठी HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लस प्रभावी ठरते. बाजारात ही लस उपलब्ध असतानाही अनेक महिलांना तिचा लाभ मिळत नसल्याने ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये कर्करोगाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत, असे आमदार बडोले यांनी सभागृहात नमूद केले. त्यांनी शासनाकडे मागणी केली की HPV लस सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून आर्थिक अडचणीमुळे कोणतीही महिला या प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहू नये. तसेच ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव असल्याने अनेक वेळा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात निदर्शनास येतो, तेव्हा उपचारासाठी उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग स्क्रीनिंग अँड डिटेक्शन मोबाईल व्हॅन उपलब्ध करून नियमित तपासणी मोहीम राबविण्यात यावी, अशी ही मागणी त्यांनी केली. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असून वेळेच लसीकरण व तपासणी केल्यास गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे ठाम मत आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. राजकुमार बडोले, माझे फक्त दोनच स्पेसिफिक प्रश्न आहेत. स्त्रियांमध्ये जे वय 18 ते 40 वयोगटाच्या गटामध्ये HPV वॅक्सिन दिल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जो असतो तो होण्यास प्रतिबंध होतो. ही लस उपलब्ध असताना सुद्धा गर्भाशयाच्या मुखाचे अनेक कॅन्सर रुग्ण आढळतात. त्यामुळे ही लस शासन मोफत सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देणार आहेत का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे का जवळपास 65% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि या ग्रामीण भागामध्ये ज्यांना तिसरी स्टेज जेव्हा येतो तेव्हाच त्यांच्या लक्षात येते आणि ते आटोक्याबाहेर जाते. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न का आजच्या घडीला आपल्याकडे हॉस्पिटल फार कमी आहेत आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर स्क्रीनिंग आणि डिटेक्शन व्हॅन जी आपण उपलब्ध करून देऊ शकतो का, ती दिली तर मला वाटते याच्यावर आपल्याला आळा घालता येईल. आणि एक महत्त्वाचा प्रश्न का 50 वर्षाच्या ज्या जास्त वयाच्या महिला असतात तर याच्यामध्ये साधारणतः जो गर्भाशयाचा कॅन्सरचा प्रमाण वाढतोय तर याच्यामध्ये जी मॅमोग्राफी स्क्रीनिंग आहे ही उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं आपण काय कार्यवाही करणार, एवढेच माझे 3 प्रश्न आहेत. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.